प्लीज टाइम वेस्ट करू नका. आणि शुभ सन्मान आपण करत आहोत. विवेकजी पाटील यांचा शुभ सन्मान खरं तर आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. स्पर्धेचे मुख्य आयोजक महेशजी पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते विवेकजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. मॅच उबदार शाल आणि या स्पर्धेची गोट आठवून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन इथे मात्र हा शुभ सन्मान केला जातोय. आकाशजी मस्कर यांना देखील विनंती असेल आपण देखील या, आपण देखील आमच्या या सन्मानाचा स्वीकार करा ही विनंती केली जाते. स्पर्धेचे मुख्य आयोजक चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण सजून घ्या, वारंवार विनंती केली जाते. बॅटिंग टीम सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. शुभ सन्मान केला जातोय. चला टायमर आम्ही आता इथं ऑन करत आहोत. 3 षटक 15 मिनिटं टायमर ऑन. जर नंतर उशीर झाला तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल ही सूचना करत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि चला बॅटिंग टीम चला मॅच आपण ऑन करतोय. विशालगड हंटर्स आणि सिंहगड चॅम्पियन्स यांच्यामध्ये लढत आहे. हॅलो चे बघा टायमर सेट आहे आणि सर्व संघांनी या सूचनेकडे लक्ष द्या, कारण क्वार्टर फायनल नंतर 2 सेमी फायनल आहेत आणि त्यानंतर फायनल. तर सर्व संघांना विनंती आता वेळेला आपण महत्त्व द्या. बघा जे संघ क्वालिफाय झालेत ना त्या संघाने विनंती आपण रिपोर्टिंग करा किंवा रेडी राहा. चला मॅच आपण ऑन करूया. सामना सुरू होतोय विशालगड हंटर्स आणि सिंहगड चॅम्पियन्स मध्ये. 4 षटकांची लढत आहे. मॅच आपण ऑन करतोय आणि शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. सिंहगड चॅम्पियन्सनं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर बॉल द्या त्यांना, बॅटर्सना बॉल द्या, नवीन बॉल द्या. आणि विशालगड हंटर्स चे बॅटिंग करतील या मॅचमध्ये. इम्पॉर्टंट मॅच आहे. ऑलरेडी 3 टीम पुढे निघून गेलेले आहेत. तिन्ही टीम आपण रिपोर्टिंग करायचे. काही प्लेयर्स तुमचे राहिले असतील तर बोलून घ्या, कारण यानंतर 2 सेमीफायनल आणि एक फायनल आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. चला थोडं फास्ट करा. 1:55 झालेले आहेत. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत सिद्धार्थ आणि मयूर हे 2 खेळाडू आहेत. अंपायर ग्रीन सिग्नल, मॅच इज ऑन. प्रशांत करतील गोलंदाजी. ठीक 1:56 पहिला बॉल ते डिलिव्हर्ड करणार आहेत. लक्षात घ्या सेम रूल्स. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली पाहिजेत याची दक्षता तुम्ही घ्या. चला टायमर स्टार्ट होते. सिद्धार्थ आलीत ऑन सायकलिनकडे. प्रशांत गोलंदाजी करतायत. पहिला बॉल फारच छान बघायला मिळाला. अतिशय चांगला बॉल. सुरुवात चांगली केलेली प्रशांत यांनी गोलंदाजी करत असताना डॉट बॉलनं सुरुवात केली. सिद्धार्थला आपण बघतो ऑन स्ट्राईक रेनकडे. फार अनमोल महत्वाचा विकेट आहे. ओ यश लागली होती यशांच्या पाठीमागे. चूक तिकडे झाले विकेट किपर कडून आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन मिळेल. एक्स्ट्रा खरं तर म्हणता येणार नाही, कारण बॅटला ब्रश करून बॉल गेलाय. त्यामुळे विशालगड हंटर्सचं खातं उघडलंय. बिनबाद सुरुवात करत असताना या सिंगलनं परंतु दुसऱ्या बॉलची प्रतीक्षा करावी लागली आहे. फिल्डिंगमध्ये काही रचना होते. ऑन साईडकडे थोडं जास्त फोकस करण्याचा प्रयत्न आहे. बॉल तयार.
स्किट केला बॉल थोडा डीप राहिलाय वेग तर चांगला आहेच प्रशांत यांच्याकडे परंतु टप्पा फार चांगला नियंत्रित आहे हे देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. प्रशांत आपल्याकडे असलेला अनुभव फार चांगला त्यांनी वापरलाय. अंपायर सिग्नल इट इज वाईट. एक्स्ट्रा या बॉलवर लेगसमच्या फार क्लोज गेल्या परंतु एम हाच होता की लेगसम उद्ध्वस्त करायचा. मयूर ऑन स्ट्राईक रेनकडे डॉट बॉलला सुरुवात झाली होती त्याची परंतु हा वाईट बॉल स्कोरबोर्ड पोहोचवेल 2 वर. फार इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. या अगोदर तुम्ही काय केलंय त्याला महत्त्व राहिलेलं नाही आहे मुलात. आता काय करता या मॅचमध्ये विजयश्री कसा खेचून आणता हे महत्त्वाचं आहे कारण हा सामना जिंकत असत तर किमान एक ट्रॉफी. धावसंख्येचं टोटल पुढे चाललंय बोर्डवर. रन लागते थोडं शांत सुरुवात मैदानामध्ये विशालगड हंटर्सची. 3 धावा बोर्डवर आहेत. फटका खेचला फिल्डर तिकडे रेडी आहेत स्वतःला वाचवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. बॉल झाला डीप स्क्वेअर लेगला. हाफ चान्स होती ती गमावला आणि बॉल झाला बाउंड्री लाईनची भेट घेत असताना चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा थोडा लेगसम मिडल समोरील बॉल त्याला दिशा दिली. फिल्डरनं थोडी गडबड तिकडे केली. संधी होती खरं तर त्याच्याकडे परंतु हा चौकार देऊन जाईल. स्कोरबोर्ड सध्या पोहोचतोय 7 धावा 7 ऑन बोर्ड. अखेरचा हा चेंडू होता अगदी चढमध्ये जाऊ दिला बॉलला. डिक्लेअरकडे 1 रन मिळेल या अंतिम बॉलवर आणि हे पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय. प्लीज टीम मिटिंग नको. बॉलर फक्त येऊ द्या. बाकी प्लेयर्स तुम्ही आपल्या जागेवर थांबा. पहिलं षटक संपलंय. स्कोरबोर्डवर धावा आलेत बिनबाद 8. चला सेकंड ओव्हरला गोलंदाजीसाठी आलाय बॉलर पवन. द्वितीय षटकामध्ये ते गोलंदाजी करणार आहेत. पवनवर विश्वास दाखवलाय. सिद्धार्थ मैदानामध्ये 4 चेंडूमध्ये 6 रन केलेत. 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. मयूर खेळतोय नॉन गेनिंगकडे. त्यानं 2 बॉलमध्ये 1 रन केले. पहिलं काही असं षटक होतं. स्कोरबोर्डवर सध्या 8 रन. क्रिकेटचा दैदीप्यमान 16 सरपंच चषक SPL धमाका खूप चांगली टुर्नामेंट खरं तर आपण एन्जॉय करतोय. फटका चांगला हवेत आहे. लॉंग ऑफ मधून खेळाडू पोहोचलेत. बॉलवर 1 रन पूर्ण झाली आहे. पवनला आपण पाहतोय सिंगलनं स्ट्राईक रोटेट होतोय. धावसंख्या झालेली टोटल 9. थोडं शांत हलवलो कासवाच्या गतीनं का होईना सध्या या धावा जमवण्याचा प्रयत्न सुरू राहिलाय विशालगड हंटर्सचा. इथे सॉफ्ट डिस्मिसल होण्याची शक्यता होती परंतु चांगला कनेक्ट झालाय बॉल. त्या कारणास्तव चांगलं डिस्टन्सही कव्हर केलंय. इनफिल्डच्या वरून बॉल पाठीमागे केलाय. 1 रन या बॉलवर मिळेल. धावसंख्या झालेली टोटल डबल डिजिटमध्ये हा स्कोरबोर्ड 10 वर सध्या पोहोचलाय. 10 ऑन अ बोर्ड. पवनला आपण बघतोय पहिले 2 बॉल डिलिव्हर केलेत. 2 सिंगल आलेत. गतीनं बीट केल्या पुन्हा एकदा कारण आम्ही नेहमी म्हणत असतो की तुमच्याकडे ॲज अ चांगला बॉलर तुम्हाला बनायचा असेल तर फक्त स्पेस असून फायदा नाही. गती असून फायदा नाही. नियंत्रण व्हेरिएशन्स गोलंदाजीमध्ये फार महत्त्वाचे असतात आणि ते व्हेरिएशन्स दाखवत असताना मागील डॉट बॉल तुम्ही बघितला परंतु आत्ताचा हा बॉल थोडा बचावात्मक पवित्रा घेतलाय. अंपायर सिग्नल वाईट. मागे डॉट बॉल डिलिव्हर तर जरूर केल्या परंतु एक्स्ट्रानं या बॉलवर रन खर्च होते. स्कोरबोर्ड पुढे चाललाय 1-1 11. दुसरं षटक सुरू आहे. रन इन्व्हेस्ट करावेच लागतील विशालगड हंटर्सला. प्रत्येक मॅच आपण गोलंदाजाच्या भरोशावर नाही ठेवू शकत. आत्तापर्यंत नो डाऊट बॉलिंग फार छान त्यांनी केली. मागील मॅचमध्ये देखील ऑलमोस्ट सामना त्यांच्याकडून थोडा झुकत होता दूर चालला होता परंतु गोलंदाजानं पुनश्च कमबॅक केलं त्यामुळे ती लढाई त्यांना जिंकता आली. परंतु सध्या सिंहगड चॅम्पियन्सकडे बॅटिंग लाईनअप छान आहे त्यामुळे नो डाऊट तुम्हाला बॅटिंगमधून रन करावेच लागतील. हो इकडे फक्त क्रॉस बॅट फिरवली आहे. बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. मयूर थोडं लेझी शॉट हा त्याचा खेळाचा प्रयत्न. दुसरा डॉट बॉल या ओव्हरमधील 5 बॉल डिलिव्हर झाले. फक्त 4च धावा आले. स्कोरबोर्ड 12 वर.
उंच गेला हा फटका. लॉंग ऑन मधून फिल्डर येत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि इकडे 2 धावाही पूर्ण झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धाव संख्या पुढे चालली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डवर रन लागते टोटल बिनबाद 14. बॅटिंग करत असताना विशालगड हंटर्स त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या सिंहगड चॅम्पियन्स विरुद्ध खेळत असताना थोडं इम्प्रूव्हमेंट बॅटिंग मधून करावीच लागेल विशालगडला, कारण स्कोरबोर्ड सध्या 14 वर आहे. सध्याचं करंट रन रेट 7.00 आणि हे रन रेट सध्याचं करंट रन रेट वाढवावं लागेल. अजून मोठ्या संख्येने खेळाडू वर्ग उपस्थित आहेत. ठीक 2 वाजलेत रात्रीचे. मोहित आलाय तृतीय ओव्हर षटकामध्ये. 3rd ओव्हरमध्ये फिल्डिंगमध्ये काही सजावटी आहेत, काही रिप्लेस केलेत फिल्डर रिंगणामधून बाउंड्रीपर्यंत. हे 3रं षटक. आता थोडा हल्ला बॉल करावा लागेल सिद्धार्थ लाईम. डान्सिंग डाऊन द विकेट ढकलल्या बॉलला लॉंग ऑफ कडे. फिल्डर मागे रेडी आहेत. इकडे थोडं चॅलेंजिंग आहे फिल्डिंग करत असताना, कारण नवीन रस्त्याचं काम झालंय त्यामुळं थोडे हाईट आहे तिकडे वाढली आहे. त्यामुळं फिल्डिंग करणं समोर बॉल जेव्हा घराकडे देतो तेव्हा अचानक बाउन्स येऊ शकतो, त्यामुळे त्यासाठी रेडी पाहिजेत. आपण फिल्डिंग करत असताना गती कमी ठेवली. चाबूक शॉट खेळाय आणि अगदी पिकअप मिळत असताना टप्पा पडल्यानंतर वेगाने चाललाय बॉल बाउंड्री लाईन बाहेर. भरपूर वेळेनंतर आले चौकार. खेचून मारलेला फटका आहे बघा सिद्धार्थ. चांगलं शॉट सिलेक्शन्स. बॉल अगदी कॉन्क्रीट रोडवर पडलाय त्यामुळे अजून गती. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. चला 3रे पंच जॉईंट व्हा. चला द्वारकाने चोरगे सर जॉईंट होतील. चला प्रतापगडचे कोण मेंबर आले असेल अथवा कॅप्टन आला असेल किंबहुना प्लेयर आला असेल तर आपण मुख्य कॉम्बॉक्सकडे संपर्क करायचा तुम्हाला. 2.2 चेंडूचा केस संपला. स्कोरबोर्ड 20. मोहितला आपण बघतोय पहिला बॉल डबल आली त्यानंतर चौकार आलाय. वेगवान बॉल क्लीन बॉल मिडल स्तंभ उद्ध्वस्त केला आणि सिद्धार्थची मोठी विकेट. पहिला धक्का विशालगड हंटर्सला बॅटिंग करत असताना. वैयक्तिक केलेत आणि बॅटर मैदानामध्ये आता अक्षय आलाय. कोण विसरेल अक्षयला. 3 षटकार ठोकले होते त्या इनिंगमध्ये अक्षयनं. बॅक टू बॅक लास्ट 2 बॉलवर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जे 2 षटकार ठोकले होते अक्षयचे ते फार उपयुक्त ठरले रन डिफेन्स करत असताना. आणि तोच अक्षय आता मैदानात दाखल झालाय. स्कोरबोर्ड सध्या 20 वर आहे. 1 विकेट गमावलाय. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. मोहित गोलंदाजी करतोय. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 6 रन आले परंतु त्यानंतर विकेट. स्लोअर वन केलाय. गती कमी ठेवले. 1 रन या बॉलवर मिळेल. धावसंख्या पुढे चालले. बोर्डवर लागते 21-21. मोहितला आपण बघतोय बराच बदल गोलंदाजीमध्ये स्लोअर वन बघायला मिळत आहे. वाईट यॉर्कर केलाय. सिंगल मिळेल येस पंच. 22 ही रन येते. एक्स्ट्रा न स्कोरबोर्ड चाललाय 22 रन्स. 22. गती कमी केली या बॉलवर. स्लो नाही केलेला आणि मोहितचा षटक संपलाय. स्कोरबोर्डवर रन बघायला मिळतील. टोटल 3 ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना विशालगड हंटर्स जाऊन पोहोचलाय 22 धावांवर. 1 खेळाडू बाद.
चला कालचे जे कालपर्यंत आत्तापर्यंत जे 3 विनिंग टीम आहेत पुढे जे क्वालिफाय झालेले आहेत त्या तिन्ही टीमचे कॅप्टन मुख्य व्यासपीठाशी तुम्हाला लगेच संपर्क करायचे क्विकली ड्रॉ करायचं आपल्याला त्यामुळे तिन्ही विनिंग टीम कॉन्टॅक्ट करा इमिडिएटली अखेरचं षटक फेकणार आहेत गोलंदाजीसाठी आलाय कुणाल लास्ट ओव्हरमध्ये अक्षयला स्ट्राईक ठेवले परंतु इथे पॉवरफुल फटका त्याने खेळा आहे जरूर परंतु फिल्डर मागे रेडी आहेत गुड कॅच चला प्रतापगडचे कॅप्टन आलेले आहेत रायगड किंग्सचे देखील कॅप्टन आलेले आहेत आता राहिले कोण प्रज्योत सज्जनगड राहिलेत हा ड्रॉ साठी मी उल्लेख केला की आपल्याला ड्रॉ साठी आमंत्रित केलं जाते की आपण ड्रॉ करण्यासाठी या त्यांनी कॅप्टन प्रज्योत ड्रॉ बनव शंतनू मैदानामध्ये कुणालला पहिल्याच बॉलवर विकेट मिळते अक्षय बाद झाले जेलबादनं स्कोरबोर्ड टोटल बघायला मिळते बोर्डवर 22 धावा बघायला मिळत आहेत पहिल्याच बॉलवर कुणालाही सफलता हाती लागली आहे फार महत्वाची मॅच आहे या मॅचमध्ये अजिबात हलगर्जीपणा करून जमणार नाही सर्वस्व या मॅचमध्ये तुम्हाला समर्पण करावं लागेल 100% एफर्ट्स हे तुम्हाला द्यावे लागतील या मॅचमध्ये ते महत्त्वाचं आहे लेन पाठीमागे ठेवलाय पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु ते एलिव्हेशन मिळालं नाही आहे 1 रन या बॉलवर मिळेल शांत क्रिकेट सध्या खेळा विशालगड हंटर्सनं या मॅचचं महत्त्व काय वेगळंच आहे परंतु एका बाजूला सिंहगड चॅम्पियन्स गोलंदाजांतून अक्षरशः वाघाची डरकाळीच फोडली परंतु विशालगड हंटर्सला ही विशाल कामगिरी मैदानामध्ये बॅटिंगमधून करावी लागेल रन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उर्वरित 4 बॉलमध्ये कारण आतापर्यंत चौथ्या ओव्हरमधील 2 बॉल डिलिव्हर्ड झाले 23 बोर्डवर आहेत इथेही चांगला बॉल बघा मिळते आणखीन एक डॉट बॉल अखेरचे पहिल्या डाबात ते 3 बॉल उर्वरित राहिलेत फक्त आणि फक्त 23 धावा बोर्डवर आहेत विशालगड हंटर्सच्या त्यामुळे हा थोडा चिंताजनक स्कोर बोर्ड आहे कुणाल फार छान गतीनं बीट केलं स्पीड विथ टर्न इज इक्वल टू डॉट बॉल जणू काय सूत्रच वापरलंय कुणालनं खूप चांगली गोलंदाजी कुणालकडून बघा आत्ताचा बॉल थोडा वेगवान डिलिव्हर केला फिल्डर तिकडे रेडी आणि लगेच थ्रो खेळाडू होईल रन आउट आणखीन एक धक्का शेवटचा बॉल आता बाकी राहिलेला आहे पहिल्या डावात स्कोरबोर्ड 23 वर आहेत 3 विकेट गमावले टीमने बॅटर मैदानामध्ये पुढे सरकतायत वैभव शंतनू ऑन सायकलिंगकडे आहेत एखादा स्कोरिंग शॉट जर येणाऱ्या बॉलवर आला तर एक फायटिंग टोटल उभं राहील आणि जर सिंहगडचं कुणालनं जर हा बॉल चांगला डिलिव्हर केला तर एक चांगला चेसेबल स्कोरबोर्ड त्यामुळे हा बॉल फार महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी स्कोरबोर्ड 23 लास्ट बॉल ऑफ द इनिंग टार्गेट सेट करणारा चेंडू होता अपील तिकडे मागतायत परंतु खेळाडू झाले धाव बाद आणि अखेरचा बॉल आले डॉट कुणालला काय बॉलिंग केले एकदा जोरदार टाळ्या कुणालची शरीर अगदी आपण बघितलं त्याचं तर ज्या पद्धतीने त्याचं वेट आहे परंतु असं वाटत नाही एखाद्या नवतरुण खेळाडूला लाजवेल इतकी चांगली फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये कुणालला खर्च केली आणि एक विकेट क्या बात आहे कुणाल छा गे गुरु सेकंड इनिंग मध्ये आता करायच्या जिंकण्यासाठी सिंहगड चॅम्पियन्सला 24 बॉल 24 ची गरज चला ड्रॉ आपण करूया चला तिन्ही टीम लगेचच स्टेजवर तिन्ही कॅप्टन ड्रॉ पण करतोय चला सज्जनगडचे कॅप्टन आलेले आहेत
4 चिठ्ठ्या आपण बनवलेत. 4 चिठ्ठ्यांमध्ये 3 चिठ्ठ्यांवर आपण क्वालिफाईड टीमची नावं टाकलेत आणि एक चिठ्ठीवर यामधून विनर नाव आहे, डे फॉर विनर त्याच्यावर असं लिहिलेलं आहे. त्यामुळं ज्या पहिल्या 2 चिठ्ठ्या येतील त्यांच्यात पहिली सेमीफायनल आणि नंतर दुसऱ्या 2 येतील त्यांच्यात दुसरी सेमीफायनल. याला काय रेस द्यायचं आहे का दादा? चला, याच्यातून जो विनर असेल आणि त्यांच्या अपोजिट जो संघ असेल त्यांची दुसरी सेमीफायनल होईल, लक्षात घ्या. ठीक आहे, एवढंच फक्त ॲडजस्ट आहे जेणेकरून यातून विनर टीमला रेस्ट मिळेल. चला वर चला. कॅप्टन. चला 3 कॅप्टन्स आपण या. लकी ड्रॉ केला जाईल. 3 संघांची नावं आणि एका चिठ्ठीमध्ये डे फॉर विनर असं आहे. डे फॉर विनर या संघासोबत जी चिठ्ठी निघेल ती दुसरी सेमीफायनलमध्ये खेळेल. चला रायगड किंग्स कॅप्टन या. रायगड किंग कॅप्टन्स. रायगड किंग्स चला या. चला मोहन दादा आपण या. रायगड किंग्सचे कॅप्टन. टॉस केला जाईल. चला आपला लकी ड्रॉ केला जाईल. त्वरित या आणि जी सेमीफायनल फर्स्ट असेल त्याचा टॉस देखील आपण करूयात. जशा रीतीने लकी ड्रॉ येईल तशा रीतीने आपण टॉस देखील करूयात. या चला चला लकी ड्रॉ केला जातोय. पहिले 2 चिठ्ठ्या निघतील त्यातून खरं तर ज्यांची नावे असतील ते संघ खेळताना पाहायला मिळतील. आणि यस आपण पाहतोय डे फॉर विनर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना संघ आपण पाहू शकाल. खरं तर सज्जनगड टीम दुसरी सेमीफायनल. डे फॉर विनर सज्जनगड आणि यातून जो जिंकेल तो दुसरी सेमीफायनल खेळेल आणि पहिली सेमीफायनल फाईट करेल रायगड किंग्स आणि प्रतापगड. चला दोन्ही कॅप्टन या. टॉस आपण करूयात. चला मी विनंती करेल टॉस साठी. चला ड्रॉ आपण केलेला आहे. रायगड किंग्स आणि प्रतापगड यांच्यामधील पहिली सेमीफायनल आणि यातून विजेता संघ खेळेल सज्जनगड विरुद्ध सेकंड सेमीफायनल. आणि यस खरं तर काही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी सामना होणार नाहीये. जो पहिला खरं तर जो चॅम्पियन ठरेल त्याच्या समेत सेमीफायनलमध्ये जो संघ पराभूत झालाय त्या संघाला 3रा क्रमांक दिला जाईल. अगदी बरोबर. आणि जो रनरअप ठरेल सेकंड रँक त्याच्या समेत जो संघ खेळलाय खरं तर सेमीफायनलमध्ये त्याला 4था क्रमांक दिला जाईल. बरोबर. टॉस केला जातोय. चार षटकां चला टॉस केला जातोय 2 संघादरम्यान. महेश दादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या शुभ असे टॉस केला जातोय. चला 24 बॉल 24 करायचे होते आणि पहिलाच बॉल षटकार आलाय. 23 बॉल 28 पाहिजेत. याही बॉलला चांगला काळात मध्ये खेळ आहे. पाठलाग आता सुरू झाला. फिल्डर आणि बॉल मध्ये रेस होती. कव्हर्स मध्ये फिल्डर तिकडे बॉल थांबवलाय तोपर्यंत रन पूर्ण केले तर या बॉलवर 2 धावा. स्कोरबोर्ड 8 वर. टॉस
कोणी जिंकलाय टॉस? ड्राईव्ह केला पुन्हा एकदा बॉटम एंडचा चांगला वापर केला. मिड विकेटला बॉल चालला. 1 रन पूर्ण होते. आणि टॉस केला जातोय. खरं तर इथे सेमीफायनल फर्स्ट सुपर 4च्या लढती काही क्षणात लढताना पाहायला मिळतील. आणि टॉस जिंकलाय संघ आपण पाहतो प्रतापगड टायगर्स. डिसिजन काय आहे? प्रतापगड टीम बॅटिंग निर्णय स्वीकारलाय. चला रायगड किंग्स, तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग करायची आहे, याची आपण नोंद घ्या. चला मॅच कडे वळूया आपण. सुशांत आणि पवन आहेत मैदानामध्ये. पवननं धमाकेदार सुरुवात केली षटकारानं. ओ क्लासिकल स्ट्रोक सुशांतचा परफेक्टली इनटू द गॅप. बॉल चालला बाउंड्री लाईन बाहेर. चौकार. दोन्ही सलामीवीर बघा किती बॉटम एंडचा अतिशय चांगला वापर केलाय. मला वाटतं ज्या पद्धतीने लेदरचा अनुभव असतो ना खेळाडूंकडे, तसेच काही धडे आहेत या बॅटर्सला. क्रॉस पॅटने खेचायचा होता. फटका रिक्स तिथे घेतली. धाव घेण्याचा प्रयत्न. रन तिथे पूर्ण होते. लेग बायने रन येईल. सिंगलला टोटल पुढे चाललाय. 24 बॉल 24 करायचे होते आणि त्यापैकी 14 आलेले आहेत बोर्डवर. 19 बॉलमध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे. चला अखेरचा बॉल जो डॉट बॉल आलेला आहे आणि पहिला ओव्हर फर्स्ट ओव्हरमध्ये 14 रन आलेले आहेत. 3 ओव्हरमध्ये अजूनही 10 धावा पाहिजेत 18 बॉलमध्ये. चला नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहा. अठरा चेंडू आणि 10 धावांची गरज. सिंहगड चॅम्पियन्सला सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी गरज आहे. चला थोडंसं फास्ट खेळा. बॉलर तयार होते. आपल्या बॉलिंग ट्रॅकवर 18 बॉल आणि 10 धावांची गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी. सुशांत ऑन सायकलिनकडे 2 बॉलमध्ये 4 वर ते खेळतोय. पवन खेळतोय 4 बॉलमध्ये वैयक्तिक 9 वर. त्यामध्ये एक षटकार त्याने ऍड केला होता. सुशांतने एक चौकारी मारलाय. चला प्लीज 18 बॉल आणि 10 धावा पाहिजेत. सुशांत बॉलर आलेत. अभिषेक सुरुवात झाली अवांतर बॉल ना वाईट बॉल ना. यस इट इज वाईट बॉल. एक्स्ट्रा आलेले आहेत. स्कोरबोर्ड वाईड न पुढे चाललाय. ऑन बोर्डवर लागतात 15 रन. 18 चेंडू 9 धावा असं काही समीकरण येऊन थांबलंय. आता प्रयत्न हा तो अगदी इथे हाच एक बॅटर्सचा की मोठा फटका खेळायचा आहे. सुशांतनं तसंच काही प्रयत्न केला बघा. अक्षर रिप्ले मध्ये ड्रिल करून तो दाखवते. डॉट बॉल आलाय. 17 बॉल 9 धावांची गरज. लेफ्टी सुशांत, त्याचे हाईट, क्रिकेटमध्ये फाईट दमदार राहिली आहे संघासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट थोडा वर ठेवला आहे बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. 1 रन पूर्ण झाले. दुसरी रन देखील इथे बघता बघता आता पूर्ण केली जाते बॅटर्स कडून. नो +2 3 धावा या बॉलवर येत आहेत. अपकमिंग असे फ्री हिट. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. बोर्डवर लागतात टोटल 18 धावा. 17 बॉल आणि 6 धावांची गरज. सिंहगड चॅम्पियनची बॉन्डिंग फार चांगली आहे. त्यांची रचना, टीम मॅनेजमेंट, प्लेयर सिलेक्शन फार छान आहेत. आणि आजच्या संपूर्ण खरं तर लॉटमध्ये फार स्ट्रॉंग टीम नजर आली आहे. सुशांत ऑन सायकिल. 6 धावांची गरज आहे. एका फटक्याची गरज आहे. तो फटका तर उंच गेलाय. फिल्डर तिकडे ओ मिसफिल्ड झाली आहे. पुन्हा एकदा बॉलचा पाठलाग करतायत आणि
फायनली बॉल तिकडे त्याने रिसिव्ह तर केलाय, परंतु रन पूर्ण होते त्या बॉलवर 2 धावा जीवनदान दिले या क्षणाला सुशांतला. स्कोरबोर्ड पुढे चालले 20 धावांवर 4 धावांची आता गरज आहे. हुक करायचा होता, फिल्डर मागे रेडी आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि रन पूर्ण झाले या बॉलवर. सिंगल विजयासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. दोन बॉल एक्स्ट्रा डिलिव्हर झाले ते या मध्ये 3 पाहिजेत. फिनिश करायचं होतं पवनला, परंतु बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा सेफली लँडिंग होते या बॉल. 1 रन संघ अजून पुढे चाललाय. धावसंख्या झालेली टोटल 22. विजयासाठी 2 धावांची गरज आहे. अखेरचा बॉल या ओव्हरमधला डिलिव्हर्ड होतोय. सेकंड ओव्हरमधला 13 बॉलमध्ये 2 रन पाहिजेत. ट्राय करत असताना 1 रन इथे घेतली बॅटर्सनं, सिंगल इथे मिळेल. चला एकत्रित येऊ नका, स्कोर इज लेवल. विजयासाठी 1 धावेची गरज आहे 12 बॉलमध्ये. चला ऑन करा लगेच. बॉल तयार. 1 रन हवे विजयासाठी. स्कोर लेवल झालाय. थोडं वायफाय कनेक्शन्स प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे इंटरनेट खंडित असल्यामधलं लाईव्ह थोडी थांबली आहे. 1 रन हवे विजयासाठी सुशांत. चला खूप चांगला कव्हर ड्राईव्ह त्याने केले. पाठीमागे फिल्डर नाही आहेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईन बाहेर. विजयाचा चौकार. सामना जिंकलाय मैदानामध्ये. सिंहगड चॅम्पियन्स पोहोचतोय सेमीफायनल सेकंड खेळण्यासाठी. स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये यशस्वी राहिला आजचा त्यांचा हा दिवस. अभिनंदन. सिंहगड पुढे क्वालिफाय करतोय. आता पहिली सेमीफायनल होईल प्रतापगड विपक्ष रायगड किंग्स आणि सेकंड सेमीफायनल होईल सिंहगड विपक्ष सज्जनगड. पहिल्या सेमीफायनलचा टॉस आपण केलेले आहेत. प्रतापगडनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला रायगड किंग्स वेळ न घेता लगेच उतरा मैदानामध्ये. टाइम स्पेंड करू नका प्लीज. चला फिल्डिंग टीमला सूचना, आपण जा लगेच मैदानामध्ये. सेमीफायनल 1 आपण खेळतो, 2 सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल. चला फिल्डिंग टीम सूचना आपल्याला. आत्ता झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरेल ज्यानं गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेतली आणि त्यासोबत फक्त धावा खर्च केल्या देखील 1 असा खेळाडू ठरतोय कुणाल. कुणाल ठरेल मॅन ऑफ द मॅच. 1 धाव देत असताना 1 विकेट घेतली. क्या बात आहे कुणाल. जो नियंत्रित टप्प्यावर जो नियंत्रण बघायला मिळाला कुणालचा तो फार छान होता. अभिनंदन कुणाल. स्टेजवर या मुख्य व्यासपीठावर. कुणाला